विद्यार्थी मित्र हो, आपण भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य किंवा स्वरूप बघत होतो. या वैशिष्ट्यामध्ये बहुपक्षी पद्धती हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. या संसदीय शासन पद्धतीच्या निवडणुकाच्या माध्यमातून जनता ही आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होत असते. एकंदरीत अशा स्वरूपामध्ये देशाचा कारभार तो चालू राहत असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तसेच लोकशाही म्हटलं की निवडणुका ह्या ओघाने आल्याच आणि निवडणुका लढवणारे राजकीय पक्ष देखील आले. भारताने 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू केली आणि या अंमलबजावणीनंतर 1952ला लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका या ठिकाणी पार पाडलेल्या आपल्याला दिसून येतात. पण जेव्हा घटनाकारांनी भारतीय राज्यघटना तयार करण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं, त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी भारताच्या लोकशाही संदर्भामध्ये अत्यंत चिंतन त्या ठिकाणी केले गेलेले दिसून येतं. मग पूर्वपार काळात आलेल्या लोकांचे रीतिरिवाज कशा स्वरूपाचे आहेत? भारत जर बघितलं, भारतामध्ये अनेक जाती आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत, भेद आहेत, वेगवेगळ्या लोकांची संस्कृती वेगवेगळी आहेत, पेहराव वेगवेगळे आहेत, जे प्रत्येक प्रदेशानुसार संस्कृती, कला, गुण हे वेगवेगळे त्या ठिकाणी दिसून येतात. मग या सर्व लोकसंख्येला एका सूत्रात बांधायचं जर असेल तर प्रत्येकाच्या लोकशाही मुळातच व्यक्तिमत्वाच्या विकासावर भर देणारी आहेत. प्रत्येकाच्या व्यक्तीच्या मताला महत्त्व भारतीय लोकशाहीमध्ये असतं. मग हे मत त्याचं लोकशाहीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये उमटावं म्हणून या ठिकाणी भारतीय राज्यघटनाकारांनी भारतामध्ये बहुपक्षीय राजकीय पद्धतीचं त्या ठिकाणी अंमलबजावणी त्या ठिकाणी केलेली आहे. मग आपल्याला राजकीय पक्ष पद्धती अगोदर समजून घ्यावी लागेल की राजकीय पक्ष पद्धती कशा स्वरूपाच्या आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थी मित्र हो, एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती हे राजकीय पक्षांचे प्रकार त्या ठिकाणी पाडले जातात. एक पक्ष पद्धती म्हणजे एकाच पक्षाची सत्ता त्या ठिकाणी असते. एकच पक्ष राजकारणामध्ये राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी असतो आणि जनताच्या मताला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं महत्त्व येत नाही. भारताने जर एक पक्ष पद्धती स्वीकारली असती तर वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या विचारांना, मताला महत्त्व या लोकशाहीमध्ये प्राप्त झालं नसतं. म्हणून भारताने एक पक्ष पद्धतीचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला नाही. मग चीनसारख्या, रशियासारख्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी साम्यवादी पक्ष आहे किंवा साम्यवादी विचारसरणी आहे त्याच ठिकाणी हा पक्ष त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आपल्याला बघायचा म्हणजे तो म्हणजे द्विपक्ष पद्धती. द्विपक्ष पद्धती ही राजकारणामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होत असताना एकापेक्षा दोन पक्ष आपल्याला लोकशाहीमध्ये आहेत. भारताच्या लोकशाही संदर्भामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी एकदा म्हटलेलं होतं की भारतामध्ये बहुपक्षीय पद्धती ही कुचकामी आहे, कारण अस्थिर सरकार त्या ठिकाणी निर्माण केल्या जातं. वेगवेगळ्या घटकांना त्या ठिकाणी निवडून वेगवेगळे लोक देतात. मग यांच्यामध्ये सामायिक एक विचारसरणी नसल्यामुळं कोणतंही सरकार त्या ठिकाणी निर्णय घ्यायला विलंब करतं किंवा सरकार हे अल्पकाळ त्या ठिकाणी टिकत असतं, अशी त्यांची त्या पाठीमागची भूमिका होती. आजही ज्या देशाला आपण लोकशाहीची जननी म्हणतो अशा या इंग्लंड देशामध्ये दोन पक्ष पद्धती आहेत. याबरोबरच अत्यंत प्रगत असलेला देश अमेरिका, या देशामध्ये देखील दोन पक्ष त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. डेमोक्रेटिक पक्ष, रिपब्लिकन पक्ष. आणि इंग्लंडमध्ये देखील हुजूर आणि हुजूर पक्ष त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्या ठिकाणी इतर पक्ष आहेत, परंतु सत्ता तुल्यबळ हे दोनच पक्ष त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला दिसून येतात. परंतु भारताची सामाजिक रचना, संस्कृतीची देवाणघेवाण जर आपण बघितली, पूर्वपार चालत आलेल्या भारतीय लोकांचं जर विचारसरणी जर बघितली तर द्विपक्ष पद्धती आणि एकपक्ष पद्धती भारतामध्ये त्या ठिकाणी टिकू शकणार नाही. म्हणून भारतीय राज्यघटनाकारांनी अनेक अथक मेहनतीतून
विचारामंथन करून त्या ठिकाणी भारतामध्ये बहुपक्षीय पद्धतीचं त्या ठिकाणी सिस्टीम त्या ठिकाणी घातलेली आहे. मग आपण बघतो 1952पासून तर आजपर्यंत केंद्रामध्ये जी सरकारे सत्तेमध्ये होती त्यांना आघाडी सरकार त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. बहुतांशी 1992 नंतर आघाडी सरकारचा त्या ठिकाणी भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आजही केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल अनेक राज्य ही खिचडी सरकार त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आपण महाराष्ट्र शासनाचं जर उदाहरण दिलं शिवसेना, राष्ट्रवादी आणि बीजेपी तिन्ही राजकीय पक्षांचं त्या ठिकाणी काय बनलेलं आहे, सरकार त्या ठिकाणी बनलेलं आहे. कारण एक पक्षाला त्या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळत नसल्यामुळं अनेक पक्षांची त्या ठिकाणी सहकार्य त्या ठिकाणी घ्यावं लागत असतं. केंद्रामध्ये देखील असाच दृष्टिकोन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. केंद्रामध्ये कोणतेही फक्त एखादा राजकीय पक्ष सत्तेवर नाही तर एक राष्ट्रीय पक्षाला सहकार्य करणारे अनेक प्रादेशिक पक्ष देखील त्या ठिकाणी अस्तित्वात असतात. हे झालं बहुपक्षीय प्रणाली. मग आपल्या लोकशाहीचं सगळ्यात महत्त्वाचं गोष्टी जर कोणतं असेल ते म्हणजे बहुपक्षीय प्रणाली त्या ठिकाणी अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. मग आज भारतामध्ये पंजाबसारख्या राज्यामध्ये अकाली दल असेल किंवा काँग्रेस असेल असे पक्ष त्या ठिकाणी दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये जर घेतलं तर महाराष्ट्रामध्ये देखील BJP काँग्रेसशिवाय अनेक प्रादेशिक पक्षांचा भरणा त्या ठिकाणी आहे. प्रत्येक राज्यामध्ये स्वतःच्या अस्तित्व किंवा स्थानिक मुद्दे रेटण्यासाठी त्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांची भारतामध्ये भरघोस अशी निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. आज भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे स्थानिक भूमिका घेणारे राजकीय पक्ष प्रादेशिक पक्ष निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल, मनसे असेल, मराठी भाषेचा मुद्दा यांनी उचलून धरलेला आहे. त्यानंतर अण्णा DMK, द्रविड मुन्नेत्र कळघम यासारख्या पार्ट्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. केवळ आपल्या प्रदेशापुरते विचार करणाऱ्या ह्या पार्ट्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आसाममध्ये आसाम गण परिषद असेल, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये प्रादेशिक पक्षाची संख्या बहुपक्ष पद्धतीमुळे भरमसाठ भारतामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. याचा परिणाम म्हणून एका राजकीय पक्षाची सत्ता त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेली आपल्याला दिसून येत नाही. म्हणून बहुपक्ष पद्धती हे आपल्या लोकशाहीचं एक अत्यंत महत्त्वाचं द्योतक त्या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य. भारताने संसदीय शासन पद्धतीप्रमाणे सत्तेचं विभाजन त्या ठिकाणी झालेलं आहे. कारण मॉन्टेस्क्यू या राजकीय विचारवंतांना सत्तेचं विभाजन लोकशाहीसाठी किंवा समाज व्यवस्थेसाठी राष्ट्रहितासाठी किती आवश्यक आहे याचं महत्त्व त्या ठिकाणी पटवून दिलेलं होतं. या सत्ता विभाजनाच्या सिद्धांतानुसार शासनामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ही तीन शासनाची 3 अंगे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग यामध्ये सर्वप्रथम कायदेमंडळामध्ये कोणाचा सहभाग होतो ते आपल्याला बघावं लागेल. कायदेमंडळ भारताचं केंद्रीय संसद आणि राष्ट्रपती यांची मिळून त्या ठिकाणी केंद्रीय कार्यकारी मंडळ बनत असतं. यामध्ये लोकसभा असेल, राज्यसभा असेल आणि पंतप्रधान यांची मिळून त्या ठिकाणी संसद बनत असते. आणि या संसदेलाच काय म्हटलं की देशाचं कायदेमंडळ त्या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. मग कायदे करण्याची मुख्य भूमिका त्या ठिकाणी केंद्रीय कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी घेत असतं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कार्यकारी मंडळ. कायदेमंडळाने घेतलेले निर्णय त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकारी मंडळ अस्तित्वात आलेलं आपल्याला दिसून येतात. कार्यपालिका किंवा कार्यमंडळ त्या ठिकाणी होतं. ह्या कार्यपालिकेतील जे सदस्य असतात कायदेमंडळामधूनच त्यांची निवड त्या ठिकाणी झालेली असते. याला आपण मंत्री असं त्या ठिकाणी म्हणत असतो. कॅबिनेट त्याचं देखील 3 भागावरती रचना आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये एक केंद्रीय कार्यकारी मंडळ ते एक म्हणजे कॅबिनेट मंत्रिमंडळ, राज्यमंत्रिमंडळ, उपमंत्रिमंडळ अशा स्वरूपाच्या 3 शाखा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य हे अत्यंत महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो समानता. समानता जर बघितले आपण की लोकशाहीमध्ये समानतेला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कारण समता हा लोकशाहीचं मूळ पाया आहे. केवळ स्वातंत्र्य देऊन होणार नाही तर समता देखील त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. मग त्यासाठी समता निर्माण करण्यासाठी कायद्याचं राज्य त्या ठिकाणी आणलं गेलेलं आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून सर्व नागरिक हे समान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना जे काही मूलभूत अधिकार दिलेले आहे त्यामध्ये
समता हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. समतेचा अधिकार हा कलम नंबर 14 तर 18पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. यामध्ये समता म्हणजे काय, समता कशा स्वरूपाची आहे, समता निर्माण करणं म्हणजे काय याची व्याख्या त्या ठिकाणी दिली आहे. समता म्हणजे काय की सगळ्यांना एकाच पातळीवर आणणे नव्हे तर ज्याच्या त्याच्या पातळीनुसार त्याला योग्य न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. केवळ संपूर्ण आर्थिक एका गटामध्ये येणार नाहीत, परंतु ज्याच्या त्याच्या श्रमानुसार त्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, जेणेकरून भारतामध्ये आर्थिक समता निर्माण होईल अशीच भूमिका आपल्या राज्यघटनाकारांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. संपत्तीचं केंद्रीकरण त्या ठिकाणी होणार नाही. मग समता, आर्थिक समता असेल, राजकीय समता असेल, सामाजिक समता असेल, हे समतेचे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. मग या सगळ्यामध्ये समानता निर्माण करण्यासाठी शासन अहोरात्र त्या ठिकाणी झटत असताना आपल्याला दिसून येतं. अशा स्वरूपामध्ये लोकशाहीचे जे काही घटक किंवा वैशिष्ट्ये एकंदरीत स्वरूप आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं. त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघितलं होतं की लोकांचं सार्वभौमत्व, त्यानंतर नागरिकांना मूलभूत अधिकार देखील दिलेले आहेत आणि हे मूलभूत अधिकार देऊनच केवळ राज्यघटनाकर्ते किंवा लोकशाही आपली थांबली नाही, तर त्यांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी देखील सर्वोच्च न्यायालयावरती टाकलेली आपल्याला दिसून येते. याबरोबर या लोकशाहीचा गाडा चालण्यासाठी निपक्षपातीपदी निवडणुका देखील दर 5 वर्षांनी नियमितपणे झाल्या पाहिजेत, ही देखील भूमिका त्या ठिकाणी पाडलेली आहे. आणि भारत हे कायद्याचं राज्य आहे, कायद्यापुढं कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही, ही भूमिका त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये घेतल्या जात असते. लोकशाहीचे सरकार हे मुळात जबाबदार आणि पारदर्शक सरकार म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात असतं. जबाबदार पूर्ण कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ तिन्ही शासनाच्या अंगाने अत्यंत जबाबदारीपूर्ण त्या ठिकाणी वागलं पाहिजे, अशी भूमिका त्या ठिकाणी आपल्याला या वैशिष्ट्यामध्ये दिसून येते. आणि आजच्या या तासिकेमध्ये आपण जो घटक बघितलेला होता तो म्हणजे बहुपक्षीय प्रणाली, याच्यावर देखील आपण विस्तृत असं विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यापाठीमागचं कारण आपण बघितलं की न्याय देणं हे अत्यंत पवित्र काम आहे. कोणत्याही व्यक्तीवरती अन्याय होता कामा नये, ही भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. मग यासाठी न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांचं मानसिक संतुलन चांगलं राहावं, यासाठी त्यांना कामाचे कमी तास दिलेले आहेत, आकर्षक पगार दिलेले आहेत, त्यांचे राहण्यासाठी घरे दारे देखील सुसज्ज अशी त्यांचे त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून न्यायालयीन स्वातंत्र्य भारतामध्ये किती महत्त्वाचं आहे यावरून आपल्याला दिसून येतं. आणि एक समानता संपूर्ण भारतामध्ये सर्व समाजामध्ये राजकीय दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून आणि विशेषतः सामाजिक दृष्टिकोनातून समता ही निर्माण झाली पाहिजे. यासाठी भारतीय राज्यघटना, भारतीय लोकशाही त्या ठिकाणी अहोरात्र काम करत असताना दिसून येते. अशा स्वरूपाचं एकंदरीत लोकशाहीचं स्वरूप किंवा लोकशाहीचे वैशिष्ट्य यांची चर्चा या ठिकाणी आपण घेत गेलेली आहोत. मला वाटतं आजच्या या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.